जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात आयोजित रक्तदान महायज्ञाचा समारोप 13 मार्च रोजी पार पडलाय। राजर्षी शाहू मल्टीस्टेट आणि वन बुलढाणा मिशनच्या वतीने 5 फेब्रुवारी ते 13 मार्च दरम्यान रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान या रक्तदान महायज्ञाचा समारोप झालाय। या अंतर्गत राज्यभर आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 2700 पिशव्या रक्त संकलित करण्यात आलंय। यावेळी बोलताना संदीप शेळके म्हणाले की रक्तदान हे जीवनदान आहे। रक्ताचा एक थेंब गरजू रुग्णांचे प्राण वाचवू शकतो। त्यामुळे रक्तदान चळवळ घराघरात पोहोचवण्यासाठी आपण सतत प्रयत्न करणार आहोत। राजकारणात असलो तरी सामाजिक कार्याचा वसा सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे। राजर्षी शाहू परिवार गेल्या 22 वर्षापासून सहकार, शैक्षणिक, कृषी अशा अनेक क्षेत्रात कार्यरत आहे। परंतु सामाजिक परंपरेचे वसा परिवारांना आजपर्यंत जपलेला आहे। यावर्षी सुद्धा आपण जवळपास 90 ठिकाणी राज्यभरामध्ये रक्तदान शिबिरांचं आयोजन केलेलं होतं। तर 3000 रक्तदात्यांनी यामध्ये रक्तदान केलेलं आहे। हे सलग तिसरं वर्ष आहे की दरवर्षी 3-3 हजारच्या वर रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करतात। आणि 13 वर्षापासून आपण रक्तदानाची चळवळ जिल्ह्यामध्ये आणि राज्यभरामध्ये राबवतो। प्रत्येक गरजू रुग्णाला तात्काळ रक्त मिळालं पाहिजे। म्हणजे रक्तपेढीतून तर रक्त मिळतेच, पण जिथे कुठे डोनरची गरज लागेल तिथे सुद्धा आमचे मुलं एकाच वेळेस 5 ते 10 मुलं हजर होतात। त्यामुळं जिल्ह्यातच नाही तर राज्यभरातही आम्ही रक्त पुरवठा करू शकतो, ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे। वाढदिवस निश्चितपणे प्रत्येकासाठी आनंदाची गोष्ट असते, परंतु मी एवढंच सांगू इच्छितो युवकांना की धांगडधिंगापेक्षा जर सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा झाला आणि आपण समाजाच्या उपयोगी पडू शकलो तर ती प्रत्येकासाठी, त्यांच्या आईवडिलांसाठी मोठी गोष्ट असेल। काल आपण फेसबुकवर एक पोस्ट चर्चेत आली की आपलं बॅनर नाही लावू दिलं, त्या संदर्भामध्ये काय सांगणार? इथली जी नगरपालिका आहे तर ही नगरपालिका आणि नगरपालिकेचे सीओ हे सत्ताधाऱ्यांचे बटीक झालेले आहेत। आणि 2 दिवसापर्यंत अनेक नेत्यांचे, अनेक लोकांचे वाढदिवसाचे बॅनर लागलेले होते, परंतु होर्डिंगवाल्यांनी टॅक्स थकवला असं कारण दाखवून आमचे पक्षाचे आणि माझे सहकाऱ्यांचे बॅनर जे माझ्या वाढदिवसाचे होते ते नाकारण्यात आले। ही दडपशाही आहे, हुकुमशाही आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही याला निश्चितपणे चोखपणे उत्तर देऊ।